आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बातमीपत्रामध्ये सुरुवात करूया। 1 रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागानं नवी विमा योजना आणली असून अवघ्या 3 रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार आहे। या संदर्भातला प्रस्ताव पशुसंवर्धन विभाग तयार करत असून तो लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे। सांगली जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे। जत आणि आटपाडी तालुक्यातील 75,000 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। गेल्या महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने येथील चाऱ्याचा प्रश्न आणि काही प्रमाणात मिटलाय, मात्र पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कायम आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे। राज्यातील अकृषी विद्यापीठं, तंत्रशिक्षण विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी जीवन आणि अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतलाय। त्यानुसार विद्यार्थ्यांना 62 रुपयात 5 लाखांचा अपघात विमा तर 20 रुपयात 1 लाखाचा विमा मिळणार असून विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत 422 रुपयात 2 लाखांचं संरक्षण मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाला 9 अब्ज घनफूट पाणी मिळण्याची शक्यता आहे। धरणात केवळ 47.16% पाणीसाठा असून जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा, खुर्द, हिवरा, मोहरखेडा परिसरात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि तुरीची पिकं चांगली वाढ होण्याच्या स्थितीत असताना अचानक पिवळी पडून वाळू लागले, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कोविड काळातील कथित कोविड मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। ईडीकडून 7,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून 32 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। आजच्या सुनावणीमध्ये आरोपींवर दोषारोप निश्चित होणार आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयामधून पलायन केलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। तामिळनाडूतून या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। जालन्यातील सभा गाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज मुंबईत धडक देणार आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा राज्यभर दौरा सुरू असून आजपासून त्यांच्या दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय। दरम्यान आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील शिवाजी मंदिर इथून मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचं बोललं जात आहे। मनोज जरांगे पाटलांच्या येवला दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत जेसीबीतून पडून एक तरुण जखमी झाला होता। या तरुणाची जरांगे पाटलांनी कोपरगाव येथील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे पाटलांनी जखमी गोकुळ कदम यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं कंबर कसली आहे। शरद पवार गटाची आज बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे। गडचिरोलीच्या आलापल्ली येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयातल्या लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे। विनोद भोयर असं त्याचं नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 40,000ची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले। पंढरपूर शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, आवश्यक तिथे गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग या प्रश्नांकडे सार्वजनिक बांधकाम खात्यासह नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान राघोजी भांगरे चौकात पडलेल्या खड्ड्यांना फेट्यांचा आहेर घालून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच होत असलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यात 167 सार्वत्रिक तसंच 125 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या सर्व 292 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। सर्व ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या एक्सप्रेस वेवरील वाहतूक दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान बंद राहील। मुंबई आणि पुणे लेनवर वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे। काम पूर्ण झाल्यावर दुपारी 1 वाजता त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत महाप्रल पूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार आहे। दुरुस्तीच्या नावाखाली हा पूल गेली 2 वर्ष बंद होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली असून टेस्टिंग यशस्वी झालेलं आहे आणि त्यामुळे 20 ऑक्टोबरपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होत असल्यानं प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातील मळदगावच्या तलावात कुरकुंभ एमआयडीसीमधून प्रक्रिया न करता केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं होतं आणि त्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर या प्रकरणाची राष्ट्रीय हरित लवादानं गंभीर दखल घेतली आहे। केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांची चौकशी होणार आहे। दिवाळीनिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे। केंद्र सरकारनं दिवाळी बोनस जाहीर केला असून ग्रुप सी आणि ग्रुप बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे। आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे।
पंढरपूरमध्ये यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर आणि अग्निप्रदीपन समारंभ पार पडला। चेअरमन अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यंदाच्या हंगामात कारखान्यानं ऊस गाळपाचं मोठं उद्दिष्ट ठेवलंय। राज्यात टोमॅटोनंतर आता झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। नवरात्रोत्सव काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते आणि त्यामुळे येवला भागातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली। मात्र झेंडूच्या फुलांना बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि काही विभाग प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये 10 अधिकारी आणि 3 विभाग प्रमुखांचा समावेश असल्याची माहिती कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे यांनी दिली आहे। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या आदेशानं कुलसचिवांनी बदल्यांचे आदेश जारी केले। मालमत्ता कराच्या थकबाकीवर संभाजीनगर पालिकेकडून दरवर्षी 24% चक्रवाढ पद्धतीनं व्याज आकारणी करण्यात येते। यापूर्वी अनेकदा वसुली व्हावी म्हणून व्याजात 75% सूट दिली जात होती आणि यंदा कोणतीही सूट दिली जाणार नाहीये। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात चंदेवाडी सेलगाव जौरवाडा बस नियमित सुरू करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनात तिन्ही गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। बस फेरी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आलाय। तुळजापुरात सध्या तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय। शहाजीराजे प्रवेशद्वार ते आई तुळजाभवानीचं शिखर या सर्व बाजूनं मंदिर परिसरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील लोणटेक इथे रेणुका देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे। मालेगाव शहर परिसरात नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा केला जातोय। यंदा 150 पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांनी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे। देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। कराड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। सुपणे येथील नावजी महाराज नवरात्र उत्सव मंडळानं आषाढी एकादशीच्या वारकऱ्यांच्या दिंडीतील उभ्या रिंगण सोहळ्याचा देखावा साकारलाय। तसंच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कोणतीही साऊंड सिस्टीम वापरलेली नाही। तर नवरात्री निमित्तानं येवल्याच्या कोटमगाव येथे जगदंबा मातेच्या मंदिरात यात्रा भरली आहे। यावेळेस दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाच्या दुचाकीमध्ये भला मोठा नाग आढळून आलाय। त्यानंतर तातडीनं सर्पमित्रानं येत या नागाला पकडून जंगलात सोडलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या पुण्यातील सभेची जागा ठरलेली असून खेड तालुक्यातल्या राजगुरुनगर इथं 100 एकर जागेत ही सभा होणार आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांसह पोलिसांनी या जागेची पाहणी सुद्धा केली आहे। दरम्यान 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगरच्या सभेला दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर महाराष्ट्र राज्य उद्योजकता अभियानात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय आणि पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविलं जाणार आहे। त्यामुळे आता नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली। जळगावमधील धरणगाव तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर धरणगाव तालुक्यातल्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तापी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। जळगाव जिल्ह्यामधल्या एरंडोल तालुक्यामधल्या उन्नान गावात भीषण पाणीटंचाई जाणवतीये।
अशा वेळेस गावामधील एका जागरूक ग्रामस्थानं वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तर कार्य न करता त्या खर्चाचे पैसे हे गावासाठी टँकर घेण्याला दिलेत। गावाचं हित लक्षात घेत त्यानं हा वेगळा आदर्श निर्माण केलाय। तर वाऱ्याचा वेग कमी होताच मुंबईतील हवेचा दर्जा आता खालावू लागलाय। सफर या संस्थेच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून खालच्या श्रेणीत नोंदला जातोय आणि वातावरणामधील घातक PM 2.5 आणि PM 10 धूलीकणांचे प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे। तर विलेपार्ले इथे अति धोकादायक हवेची नोंद झालेली असून तिथं हवा गुणवत्ता निर्देशांक 318 नोंदवण्यात आलाय।